नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो, सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता शिक्षकांना टीईटी बंधनकारक या संदर्भात कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका पडल्या होत्या. त्या राज्यांनी पुनर्विचार याचिका टाकल्या होत्या. यावरती केंद्र सरकारचं म्हणणं काय आहे, सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं काय, आरटी ऍक्ट काय सांगतो, संविधान कायदा काय सांगतो आणि ह्या पुनर्विचार याचिकेसंदर्भात काय निवाडा झालाय, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. लक्षात घ्या, त्यात काही मागणी अशी पण होती की आरटी ऍक्ट लागू झाल्यापासून 2011 पूर्वी जे शिक्षक रुजू झाले कायमस्वरूपी त्या शिक्षकांना सुद्धा इथे टीटी बंधनकारक करण्यात आलेली होती. यावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने टीका टिप्पणी काय केली थोडक्यात आपण बघूया. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि एक महत्वाची तर बातमी आहे, पण शिक्षकांसाठी थोडीशी दुःखदायक बातमी असू शकते, कारण आता सगळ्याच शिक्षकांना टीईटी द्यावी लागणार आहे. थोडक्यात हे मी का म्हणतोय तर हे 4 मुद्दे तुमच्यासमोर मी एक्सप्लेन करून सांगतो आणि मग तुम्ही तुमचं कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तत्पूर्वी मी तुम्हाला एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करतोय. इग्नाइट अकॅडमीकडनं द्रोणा 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच चालू झालेली आहे. यासाठी तिन्ही बॅचेस वेगळ्या, पेपर 1 ची वेगळी, पेपर 2 ची वेगळी, पेपर 1+2 सुद्धा तुम्ही एकत्र घेऊ शकता. बॅच चालू होते 20 फेब्रुवारी पासून. जर तुम्ही इग्नाइट अकॅडमीचे जुने स्टुडंट असाल, ज्यांनी शिक्षक भरतीचे कोर्सेस घेतले असेल, त्यांना 50% ऑफ हा कोड वापरायचा. त्याचबरोबर तुम्हाला टीईटी रेकॉर्ड बॅच सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. ही सुद्धा 500 विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे, जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ असणार आहे. ह्या बॅचेस मध्ये तुम्हाला अनुभव शिक्षक असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे, टॉपिक वाईज असणार आहे, फुल लेंथ टेस्ट असणार आहे आणि तुम्हाला विषयानुसार सुद्धा टेस्ट सिरीज त्याचा अनालिसिस पण असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला लाईव्ह क्लास बघता येणार, डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे. तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स पण आहे आणि क्लास घेत असताना पीपीटीच्या सुद्धा नोट्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे. आणि अनलिमिटेड टाइम आहे, ही एक्झाम होईपर्यंत तुम्हाला ही बॅचचा ऍक्सेस असणार आहे. किती वेळ तुम्ही लेक्चर बघू शकता, स्पीडने बघा, स्लो करून बघा किंवा स्टॉप करून बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथे काही बॅचेस आम्ही अनाऊन्स केलेल्या आहेत, त्या पण मी तुम्हाला सांगतो, ज्या की रेकॉर्ड स्वरूपातले. टेटची बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे रेकॉर्ड स्वरूपातली, आणि सीडीची बॅच सुद्धा अवेलेबल आहे रेकॉर्ड स्वरूपातली. याबद्दल डिटेल्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यांना कॉल करा. आता महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो बघा. भारत सरकार शिक्षा मंत्रालयाकडनं हे उत्तर आलेलं आहे. स्कूल शिक्षा आणि साक्षरता विभाग यांच्याकडनं लोकसभेमध्ये, लोकसभाचं अधिवेशन चालू आहे, म्हणजे भारत सरकारचं, केंद्र सरकारचं, ज्यामध्ये अतारांकित प्रश्न संख्या 1606 विचारला गेलाय. आता अतारांकित प्रश्न म्हणजे काय, असा प्रश्न असतो की ज्या प्रश्नाचं उत्तर लेखी स्वरूपात द्यावं लागतं आणि लेखी स्वरूपात त्यांनी उत्तर दिलंय. आता बघूया 4 मुद्दे या लेखी स्वरूपात त्यांनी काय काय सांगितलंय. प्रश्न उत्तर देण्याची तारीख कधी आहे तर 9 फेब्रुवारी 2026, म्हणजे कालच्या डेटला हे उत्तर आलेलं आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद के दिशा निर्देशद्वारे प्रश्न विचारला बघा. हा श्री लालजी वर्मा यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता हे पूर्ण पीडीएफ पण मी तुम्हाला दाखवू शकतो, बघा तुमच्या समोर आहे. प्रश्न विचारला है लालजी वर्मा, क्या शिक्षा मंत्री यह बताने की कृपा करेंगे कि क्या यह सच है कि राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद एससीटीई के दिशा निर्देशों के अनुसार वर्ष 2011, हा मुद्दा महत्वाचा मी करतो, से पहले नियुक्त कई शिक्षक अभी भी देश में शिक्षक पात्रता परीक्षा से संबंधित अनिश्चितता और प्रशासनिक बाधाओं का सामना कर रहे हैं और यही यदि हा तो तत्संबंधित ब्यौरा क्या है. त्यांनी प्रश्न विचारला जो तुमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, क्या सरकार इस बात से अवगत है कि वर्ष 2011 से पहले नियुक्त शिक्षकों की नियुक्ति उस समय लागू नियमों के प्रक्रिया के तहत की गई थी जब देश में टीटी अनिवार्य नहीं था और यदि हा तो तत्संबंधी ब्यौरा क्या आहे. म्हणजे ज्यावेळेस 2011 पूर्वी टीटी नव्हतीच कंपल्सरी, त्यावेळेस सुद्धा शिक्षक रुजू झाले, त्यावेळेस नसताना मग आता त्यांना कंपल्सरी काय करण्यात आलंय, याबद्दल सरकारचं म्हणणं काय आहे, येस ऑर नो त्या संदर्भात एक्सप्लेन करा, असा हा प्रश्न आहे. नंतर तिसरा प्रश्न विचारला गेलाय बघा. 3 नंबरच्या प्रश्नाकडे घेऊन जातो तुम्हाला मी. हा 3 नंबरचा प्रश्न, क्या सरकार का वर्ष 2011 से पहले विधिवत नियुक्त सभी शिक्षकों को टीईटी से पूरी तरह छूट देने के लिए एक स्पष्ट समान राष्ट्रीय नीति जारी करने का विचार है. हा पण महत्वाचा प्रश्न आहे की 2011 पूर्वीच्या शिक्षकांना सूट देणार आहात का तुम्ही, हा प्रश्न आहे, ताकि यह सुनिश्चित किया जा सके कि उनके साथ कोई अन्याय न हो और यदि हा तो तत्संबंधी ब्यौरा क्या आहे. अन्याय नाही व्हायला पाहिजे आणि जर द्यायचंच असेल तुम्हाला तर त्याबद्दलचा डिटेल्स आम्हाला सांगा, हा प्रश्न आहे. नंतर विचारला 4 नंबरचा प्रश्न, क्या सरकार यह सुनिश्चित करने का प्रयास करेगी कि टीईटी के अभाव में वर्ष 2011 से पहले नियुक्त शिक्षकों की सेवा और पदोन्नति, बघा म्हणजे तुम्हाला शिक्षक म्हणून कार्यरत राहता येईल का, पदोन्नति घेता येईल का, और अन्य अधिकारों का कोई प्रतिकूल प्रभाव न पड़े, तथा यदि हाँ तो तत्संबंधी ब्यौरा क्या है और यदि नहीं तो इसके
क्या कारण है? आता याचं उत्तर इथं दिलेलं आहे. आता उत्तर बघा, एक एक पॉइंट तुम्हाला मी क्लिअर करतो. उत्तरामध्ये कोणी सांगितले उत्तर? शिक्षा मंत्रालयाने राज्यमंत्री श्री जयंत चौधरी यांनी उत्तर दिलेलं आहे. सो नीट लक्ष द्या तिकडे. काय पहिलं क से ड सगळ्यांचं उत्तर त्यांनी एकत्र दिलेलं आहे. चारही प्रश्नांचं उत्तर दिलंय. निशुल्क और अनिवार्य बाल शिक्षा का अधिकार म्हणजेच आरटीई अधिनियम 2009 की धारा 23 की उपधारा 1 के प्रावधानों के अनुसरण में राष्ट्रीय शिक्षण शिक्षा परिषद एनसीटी में ने दिनांक 23 अगस्त 2010 की राजपत्र अधिसूचना द्वारा कक्षा 1 से 8 बघा 1 पासून ते 8 पर्यंतचे जे कक्षा आहे त्यांच्यासाठीचा हा नियम आहे. 1 से 8 तक के शिक्षक के रूप में नियुक्ति के लिए पात्र होने के लिए न्यूनतम योग्यता निर्धारित की है. कधी केली थी? 2010 ला केलेली, एनसीटी ने केलेली आहे. अधिसूचना के अनुसार शिक्षक के रूप में नियुक्ति के लिए शिक्षक पात्रता परीक्षा यानी टीटी पास करना आवश्यक योग्यताओं में से एक है. मी त्यांनी पहिलेच मुद्दा सांगितला आहे, आरटीए ऍक्ट 2009 नुसार तुम्हाला टीईटी पास होणं गरजेचं आहे. ती टीईटी असू दे किंवा सीटी असू दे, होणं गरजेचं आहे. नंतर सांगितलंय भारत के माननीय सर्वोच्च न्यायालय ने दिनांक 1/9/2025 म्हणजे आत्ताच के अपने निर्णय द्वारा बताया है कि अधिनियम की धारा 23 के तहत टीईटी निर्धारित न्यूनतम योग्यताओं में से एक है और अधिनियम के तहत आने वाले स्कूलों में शिक्षक के रूप में नियुक्ति के लिए यह अनिवार्य है. आता हा कोर्टाचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. हा दुसरा मुद्दा तुम्हाला सांगितला. सर्वोच्च न्यायालय याच्यावरती काय म्हटलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये सांगितलेलं काय आहे तर संविधानाचा कायदा पण सांगितलाय. अधिनियम की धारा 23 के तहत म्हणजे ते पण त्यांनी इथे क्लिअर केलेलं आहे. सो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय म्हणतोय किंवा त्यांचं म्हणणं काय ते इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तीसरा मुद्दा बघा, आरटी अधिनियम लागू होने से पहले भर्ती किए गए सेवारत शिक्षकों के संबंध में माननीय न्यायालय ने भारत के संविधान के अनुच्छेद 142 म्हणजे संविधानचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय निकाल लावताना संविधानाचा सुद्धा विचार केलाय. अनुच्छेद क्रमांक 142 नुसार अपनी शक्तियों का प्रयोग करते हुए व्यवस्था दी है कि जिन शिक्षकों की सेवा 5 वर्ष से अधिक बची है, 5 वर्षापेक्षा जास्त ज्यांची सेवा बाकी आहे, वे सेवा में बने रहने के लिए निर्णय की तारीख से 2 वर्ष की अवधि के भीतर टीटी उत्तीर्ण कर सकते हैं. 5 वर्षापेक्षा जास्त सेवा जर त्यांची बाकी असेल तर त्यांना 2 वर्षामध्ये टीईटी पास होणं अनिवार्य आहे असं त्यांनी सांगितलं आहे. जिन शिक्षकों की सेवा निर्णय की तारीख तक 5 वर्ष से कम बची है उन्हें टीईटी पास किए बिना सेवानिवृत्ति की आयु तक सेवा में रहने की अनुमति दी गई है. तथापि ऐसे शिक्षक बघा इथे सांगितलं, तथापि ऐसे शिक्षक तब तक पदोन्नति के लिए पात्र नहीं है होंगे जब तक वे टीईटी पास नहीं कर सकते. म्हणजे पदोन्नतीसाठी सुद्धा तुम्हाला टीईटी घ्यावा लागणार आहे आणि तुम्हाला एकतर शिक्षक म्हणून या पेशामध्ये सेवा द्यायची असेल तर तरी सुद्धा तुम्हाला टीईटी 2 वर्षात कंपल्सरी है. आता यांनी सांगितले माननीय सर्वोच्च न्यायालय के निर्देश दिया है कि आरटीई अधिनियम के तहत संवैधानिक ढांचे के अनुसरण में शिक्षक के तौर पर नियुक्ति पाने की इच्छुक सभी लोगों के लिए, साथ ही पदोन्नति के माध्यम से नियुक्ति की इच्छा रखने वाले सेवारत शिक्षकों के लिए भी योग्यता अनिवार्य है. इन दॅट केस कंक्लुजन असं निघतं की तुम्हाला जर ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त बाकी आहे त्यांना टीईटी कंपल्सरी असणार आहे, एकतर टीईटी किंवा सीटीटी. दुसरा मुद्दा, तुम्हाला जर पदोन्नती घ्यायची असेल तर तुम्हाला टीईटी किंवा सीटी कंपल्सरीच आहे. सो सरकारने स्पष्ट स्वरूपात सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, आरटीचा ऍक्ट आणि संविधान जे सांगतं त्याला सरकार धरून आहे, त्याच्याशीच कटिबद्ध आहे. यावरती सरकार सुद्धा असा वेगळा काही प्रयत्न काही करत नाहीये. प्रयत्न म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम आहे, संविधान अंतिम आहे, आरटी अंतिम आहे आणि पुनर्विचार याचिका कोणत्याही आतापर्यंत पेंडिंग नाहीये. पुनर्विचार याचिका सुद्धा सगळ्या निकालात काढण्यात आलेल्या आहे. याचा अर्थ शिक्षकांना टीईटी द्यावीच लागणार आहे. 1 सप्टेंबर 2027 पर्यंत क्वालिफाय होणं गरजेचं आहे. आणि आता विचार केला तर इथून पुढे तुम्हाला 6 टीईटीची संधी आहे. 3 सीटीटी आणि 3 टीईटी असणार आहे. आता जून 2026 मध्ये टीईटी असणार आहे आणि जुलै ऑगस्ट मध्ये
सीटी असणार आहे. ह्या वर्षाच्या एंडिंगला तुम्हाला परत टीईटी आणि सीईटीची संधी मिळणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, या कोर्टाच्या निर्णयाला, सरकारच्या म्हणण्याला, आरडी ऍक्ट नुसार, संविधानानुसार आता तुम्हाला हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. हे मला अतिशय दुःख वाटतच आहे की शिक्षकांना हे कंपल्सरी खरंच नाही करायला होतं, पण सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही आणि सर्वोच्च न्यायालय प्लस आरडी ऍक्ट आणि संविधानानुसार हे शिक्षकांना त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. हेच मुद्दे तुम्हाला मी या पीपीटी मध्ये टाकलेले होते. हे सगळं उत्तर त्यांच्याकडे आलेलं आहे. सो सर्वच शिक्षकांना आता टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे. या संदर्भात तुम्ही सगळे अभ्यास करत आहात, अभ्यास चालू ठेवा, परत तुम्हाला संधी मिळणार आहे. या संदर्भात इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण तुम्हाला जर उपयोगात येत असतील मार्गदर्शन म्हणून, तर नक्की जॉईन करा. बॅचेस कशा जॉईन करायच्या त्याची खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि बॅचचं वैशिष्ट्य सुद्धा व्हिडिओ घेतला आम्ही, त्याची पण लिंक दिली आहे. सो यावरती तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांचं कमेंटमध्ये मला मत नोंदवा. अशाच प्रकारचे अपडेट घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.